भंडारा जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची अतिशय दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडली. आता या घटनेनंतर शासकीय दौरे होतील, मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारी मदत जाहीर होईल, सरकारी पातळीवर वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जातील, राजकीय आरोप प्रत्यारोप होतील. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला दोषी ठरवून तात्पुरती मलमपट्टी करून विषय संपवला जाईल. पण सरकारी हॉस्पिटलचे फायर ऑडिट का झाले नाही, फायर फायटिंग यंत्रणा येथे का नव्हती, याला जबाबदार कोण, यासारखे प्रश्न मात्र कायम अनुत्तरितच राहतील. भंडारा जिल्ह्यातल्या दुर्दैवी घटनेमुळे रुग्णालयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या जिल्हा रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट झाले का, तिथल्या फायर फायटिंगची यंत्रणा काय आहे, याचा आढावा मुंबई तकने घेतला तेव्हा समोर आलेली परिस्थिती भीषण होती. जळगाव जिल्हा रुग्णालयातील फायर ऑडिटचा मुद्दा हा ऐरणीवर आलाय. या ठिकाणी फायर ऑडिटची प्रक्रिया ही लाल फितीत अडकली असल्याचे समोर आले. महिनाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या संदर्भात अग्निशामक विभागाला पत्र देण्यात आले होते, पण पुढे कारवाई झाली नाही. अशा परिस्थितीत रुग्णालयात काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असेल, हा प्रश्न उपस्थित होतोय. रुग्णालयामध्ये मी रुजू झाल्यानंतरच सुरुवातीला सगळीकडचे जे फायर एक्सटिंग्विशर होते ते बदलून घेतले. आपण इनफॅक्ट त्याचं एक टेंडर काढलं होतं आणि ते सगळे बरेच दिवस न बदललेले होते, ते बदलले. त्यानंतर आपण फायर ऑडिटची ही प्रक्रिया सुरू केली. हे अलीकडेच उपअभियंता कार्यालयाने हे अग्निशमन अधिकाऱ्याला पत्र दिलेलं आहे. हे अलीकडेच 30/12चं पत्र आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव आणि रुग्णालय जळगाव यांचं फायर ऑडिट करावं. फायर ऑडिटची फाईल ही 15 दिवसापूर्वीच मी वैद्यकीय अधीक्षकांना दिली होती. आपल्या इथलं जे NICU आहे तिथलाही आज आम्ही थोडासा मागोवा घेतला, तर तिथे सगळे फायर एक्सटिंग्विशर भरलेले आहेत. तिथे काही बोर्ड्सचे थोडे प्रॉब्लेम होते, ते मी सकाळीच त्यांना दुरुस्त करायला सांगितले. हे फायर ऑडिट करून घेऊन त्यानंतर एक मॉक ड्रिलसुद्धा घ्यायचा आमचा मनोदय आहे. या सगळ्यांचं नियोजन आमचं आधीपासून सुरूच होतं. अशी घटना ह्या रुग्णालयात कदापि घडू नये याच्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नात आहोत. जळगावनंतर पुण्यातल्याही रुग्णालयांची अवस्था काही वेगळी नाही. तेव्हा इथल्या सिव्हिल सर्जनांनी काय माहिती दिली ते बघा. पुणे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर नंदापूरकर सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. सर, आता ज्या प्रकारे हे निओनेटल नवजात शिशूंची काळजी घेतली जाते, तर आपल्या या हॉस्पिटलमध्ये काय प्रकारची व्यवस्था आहे? सकाळचा जो दुर्दैवी प्रकार घडला मध्यरात्रीचा भंडारा जिल्हा रुग्णालयामधील SNCUच्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मी एवढंच सांगेल की जिल्हा रुग्णालय पुणे येथील SNCUमध्ये जी काही वायरिंगच्या किंवा इलेक्ट्रिकलच्या बाबीतल्या बाबी असतील त्याच्यावर आमचं प्रत्यक्ष निगराणी असते. इथले वीज तंत्री आणि आमचे PW इलेक्ट्रिकलचे कर्मचारी आठवड्याला SNCUचा पाहणी करतात, तपासणी करतात. माझा जिल्हा रुग्णालयातला वीज तंत्री तर दररोज जातो, तिथे काय अडचण आहे काय बघतात. एवढं मी निश्चित सांगेल की जिल्हा रुग्णालय पुणे येथील SNCUमध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत. तिथं फायर एक्सटिंग्विशरचं तिथे लावलेले आहेत. दुर्दैवानं असं काय झालं तर सर्व आपली आग प्रतिरोधक यंत्रणा तिथं कार्यरत आहे. जे फायर फायटिंग युनिट्स आहे त्या वॉर्डमध्ये SNCUमध्ये ते किती दिवसात अपडेट केल्या जातात? नाही, त्याच्यामध्ये ते किती दिवसात अपडेट करावं त्याचं ज्यावेळेस आपण फिलिंग करतो त्याच्यावरच ते किती दिवसांना पुढचं रिफिलिंग करावं ते निश्चित असते. त्याच्यामुळे आम्ही त्या ठराविक कालावधीनंतर ते रिफिल करून घेत आहोत. विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या रुग्णालयात सुद्धा फायर फायटिंगची काही वेगळी व्यवस्था नाही. या प्रसंगी यवतमाळ रुग्णालयाचे डीन डॉक्टर कांबळे यांच्याकडे विचारणा केली तेव्हा ते काय म्हणले. श्री वसंतराव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे फायर ऑडिट झालेलं नाही आहे, कारण की ह्या फार जुन्या बिल्डिंग्स आहेत, 20-25 वर्ष आधीच्या बिल्डिंग्स आहेत. त्यामुळे त्याचं आमच्याकडे प्रमाणपत्र सध्या नाही आहे. परंतु आम्ही सगळीकडे फायर एक्सटिंग्विशर्स लावलेले आहेत. आजपर्यंत तरी या महाविद्यालयामध्ये कधीच अशी घटना घडलेली नाही की ज्यांनी आम्हाला म्हणजे असा काही मिसहॅप या इन्स्टिट्यूटमध्ये घडलेला नाही आहे. ते कदाचित आम्ही अप्लायच नाही केलेलं आहे. आता आम्ही या पुढच्या 7 दिवसामध्ये अप्लाय करून त्याचं हे करून घेणार आहोत आणि ते जे मार्ग सुचवतील ते त्यावर मग आम्ही अंमलबजावणी करणार. जी, मैंने माहिती के अधिकार के अंडर में यहाँ से जानकारी मांगी थी कि इनके फायर ऑडिट हुए हैं नहीं हुए हैं, यहाँ पे फायर के सारे इक्विपमेंट है कि नहीं है. तो इनके द्वारा मुझे बताया गया कि हमारी बिल्डिंग्स का सारा सार्वजनिक बांधकाम विभाग के मार्फत होता है
और बांधकाम विभाग से जो माहिती मिली है उसमें उन्होंने क्लियरली दिया है कि हमारे पास में कोई भी फायर ऑडिट की डिटेल नहीं है। तो उससे क्या नुकसान होगा? उससे कोई भी फायर अगर होता है तो आपका बेसिक सिक्योरिटी, आपके पास में सेफ्टी कुछ नहीं है। और जैसे कि अभी तक इसके पहले भी घटनाएं हुई है, आग लगने से बहुत ज़्यादा लोगों की जान गई है। और ये मेनली ये कायदा और ये सब कुछ बना ही इसलिए था कि तमिलनाडु में 93 बच्चों की आग से जलकर मृत्यु हुई थी, लेकिन उसके बावजूद भी यहाँ पे कोई ये नहीं हुआ है, सुनवाई नहीं हो रही है। भंडाऱ्यातल्या घटनेनंतर आपण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांच्या रुग्णालयांमध्ये आग लागली तर त्यातून बचाव करण्यासाठी काय व्यवस्था आहे याचा आढावा घेतला, तर इथली ग्राउंड परिस्थिती नुसतीच गंभीर नाही तर भयानक आहे असं दिसतंय. अधिकाऱ्यांकडून टिपिकल सरकारी उत्तरं दिली जात आहेत. काही रुग्णालयांमध्ये तर फायर ऑडिट वगैरे गोष्टी असतात त्याचीच माहिती नाही. राज्यातल्या जनतेला सरकारी रुग्णालय हक्काची असतात, गोरगरीब जनतेला त्याचा मोठा आधार असतो. पण याच रुग्णालयांचा एकूण कारभार हा राम भरोसे सुरू असल्याची आत्ताची परिस्थिती आहे.